ह्या दोन्ही चॅप्टर्सला एकच काय करायचं, अभ्यास करून घ्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, मी काही पण असं नाही सांगू लागलो, मी अनालिसिस केलेलं आहे आपल्या चॅप्टरचं. ठीक आहे, अनालिसिस केलं आणि अनालिसिसच्या बेसिसवर सांगू लागलो. आणि आता तुम्ही म्हणजे अनालिसिस कशाचं केलं भैया तू? ठीक आहे, मी आता अनालिसिस याचं केलं की मागले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले आणि त्याच्यामध्ये पाहिलं की कोणत्या चॅप्टरवरून कोणते क्वेश्चन जास्त येऊ लागले. ठीक आहे, त्याच्यानंतर पोरांनो हेलो एव्हरीवन, तर कसे आहे आपण सर्व? एकदम मस्त. तर मस्तच असायला पाहिजे. भैया आज येण्याचं याच्या मागचं कारण काय? ठीक आहे, आज येण्याचं कारण म्हणजेच भैया आता तुमचा म्हणजे तुम्ही सर्वात जास्त कोणत्या विषयाला घाबरता? फिजिक्सला. ठीक आहे, हा आपला विषय कोणता आहे? फिजिक्स. ठीक आहे, ह्या विषयाला तुम्ही फारच घाबरता. मग आता करायचं काय भैया? पहिले सांगतोय, आता रातचे 2 वाजत असेल. ठीक आहे, आणि मी ह्या टायमाला व्हिडिओ बनवू लागलो, म्हणजे काही ना काही तुम्हाला सॅक्रिफायसेस म्हणजे करू लागलो की तुमच्यासाठी फक्त. ठीक आहे, तर मग आता तुमचं पण ह्या ठिकाणी काम आहे की जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओला काय करायचं, पोहोचवायचं. म्हणजे टेंथला पण काहीतरी बेनिफिट्स व्हायला पाहिजे. आता चला पोरांनो, मी तुम्हाला अश्युअर गॅरंटी देतो की फक्त काहीतरी चॅप्टर्स, फक्त काही चॅप्टर्स, ठीक आहे, ज्याने तुमचा स्कोर डायरेक्ट 140 प्लस येऊ शकतो. किती पैकी? 180 पैकी फक्त 140. ठीक आहे, फक्त जास्त चॅप्टर नाही सांगणार, कमीच कमी चॅप्टर सांगेल आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोर एवढा यायला पाहिजे. 1 मिनिट चालू ना आपलं. ओके, आता बघा. ठीक आहे, सर्वात पहिले वेटेज वाले चॅप्टर बघू आपण. सर्वात पहिले वेटेज. ठीक आहे, आता वेटेज वाले चॅप्टर पहा. वेटेज वाले चॅप्टर म्हणजे यांचं काय माहिती का, कमी कमी टाइम लागतो पण जास्त क्वेश्चन्स येते, याला म्हणते वेटेज वाले चॅप्टर. ठीक आहे, वेटेज वाले चॅप्टर. आता तुम्ही काय करशाल माहिती का, मेकॅनिक्सला डायरेक्टली 2 ते 3 महिने लावून देशाल. पण आता मेकॅनिक्सला तुम्ही 2 ते 3 महिने लावू लागले, क्वेश्चन येते फक्त 2-3. हे फायद्याचं. पण आता ह्या ठिकाणी तुम्ही आपलं मॉडर्न फिजिक्सला गेले. आता मॉडर्न फिजिक्स कधी करून राहिले तुम्ही, तर मॉडर्न फिजिक्समध्ये फक्त 2 दिवसामध्ये मॉडर्न फिजिक्स कम्प्लीट करू लागला, पण क्वेश्चन येऊ लागले 5 ते 6. 5 ते 6. तर मग आता तुम्हीच सांगा पोरांनो, आपलं मॉडर्न फिजिक्स चांगलं आहे का मेकॅनिक्स चांगलं आहे? या ठिकाणी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स सेज दॅट मॉडर्न फिजिक्स इज अ बेटर दॅन द मेकॅनिक्स. येस ना? ओके, तर मग आता काय माहिती का, चला समोर 1 मिनिट थांबा. आता मी तुम्हाला चॅप्टरची नावं लिहून देतो आणि कोणत्या चॅप्टरवरून किती क्वेश्चन्स पॉसिबल आहे हे पण लिहून देतो. ओके, तर चला सर्वात पहिले लिहा मॉडर्न फिजिक्स. सर्वात पहिलं काय? मॉडर्न फिजिक्स. याच्यावरून पॉसिबल क्वेश्चन्स आहे पोरांनो 5 to 6 क्वेश्चन्स. ठीक आहे, मॉडर्न फिजिक्स आहे पोरांनो. मॉडर्न फिजिक्स वरून 5 ते 6 क्वेश्चन नेहमी आणि दरवेळेस म्हणजे दर एक्झामला विचारत असतात. किती? 5 to 6 क्वेश्चन. किती? 5 to 6 क्वेश्चन. किती? 5 to 6 क्वेश्चन. याच्यानंतर तुम्ही आले थर्मल सेक्शनवर, थर्मल प्रॉपर्टीजवर. ठीक आहे, ते आपले थर्मलचे काय पोरांनो थर्मलचे काय सॉरी थर्मलचे काय पोरांनो, या ठिकाणी आपले ते थर्मलचे चॅप्टर. ठीक आहे, आता त्याच्यावरून डायरेक्ट त्या सेक्शनवरून डायरेक्ट 5 क्वेश्चन येऊ शकतात. या थर्मलमध्ये आय थिंक 2 चॅप्टर आहे, केटीजी वगैरे. ठीक आहे, 2 किंवा 3 चॅप्टर आहे, त्यातून आपले डायरेक्टली 5 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, किती क्वेश्चन्स येतात? डायरेक्टली 5 क्वेश्चन. आणि दरवर्षीचे आपले कॅल्क्युलेशन्स आहे. ठीक आहे, दरवर्षीचं आपले हे काय कॅल्क्युलेशन्स आहे. त्याच्यानंतर येतं पोरांनो करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी. आता हा चॅप्टर आहे पोरांनो. या चॅप्टर म्हणून डायरेक्ट कधी 3 ते 4 क्वेश्चन्स, 3 ते 4 क्वेश्चन्स दरवर्षी येतात. एक पण वर्ष म्हणजे कमी होत नाही आणि जास्त होत नाही, पण 3 ते 4 क्वेश्चन कॉन्स्टंट राहते. 3च्या पेक्षा कमी नाही, पण 3च्या पेक्षा कधी पण जास्त असू शकते, किंवा 4 किंवा 5 क्वेश्चन एका चॅप्टरवरून असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर या पोरांनो सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर. आता हे सेमीकंडक्टर म्हणून 3 ते 4 क्वेश्चन्स बनू शकतात.
3 ते 4 क्वेश्चन. आणि सेमी कंडक्टर जेव्हा आपण अभ्यास करशाल मॉडर्न फिजिक्स, आपलं मॉडर्न फिजिक्स झालं आणि सेमी कंडक्टर झालं, एकदाच काय करायचं लर्न करून घ्यायचं. काय करायचं पोरांनो, एकदाच त्या टायमाला काय करायचं, लर्न करून घ्यायचं. म्हणजे ह्या दोन्ही चॅप्टर्सला एकदाच काय करायचं, अभ्यास करून घ्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, मी काही पण असं नाही सांगू लागलो, मी अनालिसिस केलेलं आहे आपल्या चॅप्टरचं. ठीक आहे, अनालिसिस केलंय आणि अनालिसिसच्या बेसिसवर सांगू लागलो. आणि आता तुम्ही म्हणशाल अनालिसिस कशाचं केलंय भैया तू? ठीक आहे, मी आता अनालिसिस याचं केलंय की मागले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले आणि त्याच्यामध्ये पाहिलं की कोणत्या चॅप्टरवरून कोणते क्वेश्चन जास्त येऊ लागले. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पोरांनो मॅग्नेटिक इफेक्ट. आता मॅग्नेटिक इफेक्ट आहे पोरांनो, मॅग्नेटिक इफेक्ट वरूनही सुद्धा खूप सारे काय येते क्वेश्चन्स येते. इथं 3 क्वेश्चन्स काय पॉसिबल आहे. आणि व्हेरी इम्पॉर्टंट एक चॅप्टर पोरांनो, सर्वात सोपा आणि सर्वात सोपा, युनिट अँड डायमेन्शन. आजकाल पोरांनो एवढा ट्रेंड चालू आहे ह्या चॅप्टरचा, डायरेक्टली 4 ते 5 क्वेश्चन्स येत आहे. ओके, डायरेक्टली ह्या चॅप्टर म्हणून डायरेक्टली 4 ते 5 क्वेश्चन येत आहे. म्हणजे तुम्ही मेकॅनिक्सला 3 महिने लावू लागले अभ्यास करायला, पण तुम्ही एका दिवसात हा चॅप्टर रिवाइज करून आणि चांगले क्वेश्चन सोडून डायरेक्टली 20 ते 25 मार्क तुम्ही 20 ते 24 मार्क तुम्ही ह्या ठिकाणी काय करू लागले, प्राप्त करू लागले पोरांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे पोरांनो हे बघा, ही तर आपले चॅप्टर झाले बेसिकवाले, पण आता काही सब टॉपिक आहे. ठीक आहे, ते दरवर्षी क्वेश्चन्स असतात. एक हे पोरांनो सेंटर ऑफ मास, एक क्वेश्चन नेहमी असतो आणि 1 दिवस लागेल, जास्तीत जास्त फक्त 1 किंवा 2 दिवस. म्हणजे जो असं फ्रेशर आहे त्याला 2 दिवस, आणि जो असं त्यांना पहिले वाचून घेईल पण त्याला रिवाइज करायचं आहे तर त्याला लेसले 1 दिवस, म्हणजे 1 क्वेश्चन तुमचा पक्का होऊन जाईल. त्याच्यानंतर पोरांनो कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटर म्हणून डायरेक्टली 2 क्वेश्चन्स नेहमी विचारले जाते. ठीक आहे, 2 क्वेश्चन नेहमी विचारले जाते. म्हणजे पुरं एवढं करूच तर, ठीक आहे, एवढं करून आणि याच्यामध्ये अजून आपले काही बाकी आहे. 1 मिनिट थांबा, मी तू हे लिहून घ्या एकदा. आता पहा, रे ऑप्टिक्स आहे. ठीक आहे, रे ऑप्टिक्स. आता रे ऑप्टिक्स आहे पोरांनो, रे ऑप्टिक्स म्हणजे 2 चॅप्टर आहे. रे ऑप्टिक्सचे 2 चॅप्टर आहे. डायरेक्टली इथून पण क्वेश्चन्स किती असतात, 5 क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ठीक आहे, तिथून आपले क्वेश्चन्स बनतात, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून आपले क्वेश्चन बनतात 3 ते 4 क्वेश्चन. आता बघा पोरांनो, हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही काय करू लागले, बघू लागले किती कोणत्या चॅप्टर वरून किती क्वेश्चन्स येत आहेत, कशावरून काय येत आहे. ठीक आहे, पण आता तुम्ही एक अनुमान लावलं का, हे पूर्ण 140 प्लस मार्क चालले, 140 प्लस. आणि आता परफेक्टली कधी तुमचं हे कधी व्यवस्थित पैकी असेल, परफेक्टली कधी चांगल्यापैकी तुमचं कव्हरेज असेल ह्या चॅप्टरवर, म्हणजे आपला असा हॅन असेल तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे एकदम सहजपणे 140 मार्क आणू शकता. आणि मी असं नाही म्हणत की तुम्हाला मेकॅनिक्स काही येतच नाही. आता प्लस पॉईंट असा आहे पोरांनो की तुम्हाला मेकॅनिक्स पण चांगल्यापैकी येत असलं किंवा अजून SSM ते पण चांगल्यापैकी येत असले तर तुम्ही तिथं तुमचे किती मार्क, 20 ते 24 मार्क काय करू शकता पोरांनो, 20 ते 24 मार्क काय करू शकता, अजून गेन करू शकता. म्हणजे तुमचा स्कोर डायरेक्टली 160 पर्यंत चाललाय. ठीक आहे, फक्त ते तुमच्या हातात आहे. आता कसं डील करायचं, याला कसं काय करायचं हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे. मी तुमचा भाऊ ऋषी कदम ऑलवेज तुमच्या संगच आहे. ठीक आहे, कसलाही प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट साधा. ओके, आपले इंस्टाग्राम ID वगैरे सर्व आपल्या लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेलं आहे. आपलं टेलिग्रामची ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे. आणि म्हणजे आपले भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामधले विद्यार्थी असेल, माझं तर ज्ञानदीप सायन्स क्लासेस या ठिकाणी मी ऑफलाईन इन्स्टिट्यूट म्हणजे शिकवण्यासाठी आहे, तर तुम्ही मला तिथं पण भेटू शकता. ठीक आहे, तर सर्वात पहिले आपलं हे झालं आजचं वेटेजवाले चॅप्टर. आता असेच आपण बायोचे पण आणू, असेच आपण केमचे पण आणू.
ठीक आहे. आणि हां, मी एक प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला काय, की मी एक टाइम टेबल देईन, एक रिअलिस्टिक टाइम टेबल देईन. ते टाइम टेबल तुम्ही फॉलो करा पोरांनो, ठीक आहे. आता उद्या किंवा 2-3 दिवसात मी तुम्हाला टाइम टेबल पण आणेल. ओके. तो कसे आहे ना, मस्त आहे एकदम, मस्त सरा एकदम. तर आता मी जास्त मोठ्यानं बोलू नाही लागलो, कारण पूर्ण वातावरण सायलेंट आहे आणि रातचे 2 वाजून राहिले आता. ठीक आहे. तुमच्यासाठी काही पण भाई, तुमच्यासाठी काही पण. ओके. तर चला येऊ का? चला, तर तब तक के लिए चलो, ओके बाय, आता हो बाय. ओके.